नमस्कार, मी निलेश चव्हाण. आज राजस्थान या ठिकाणी आपण शरद किंग व्हरायटीची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. आपल्यासोबत शरद किंगचे प्रमुख विठ्ठल भोसले सर आपल्याबरोबर सोबत आहेत. झाडाला आकार कशा पद्धतीने दिला जातो, त्याला कटिंग कशा पद्धतीने केलं जातं, डेव्हलप कशा पद्धतीने केलं जातं, हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात घेणार आहे माहिती. सर, तुम्ही काय सांगाल, झाडाला आकार शरद किंगच्या कशा पद्धतीने द्यावा? हा शरद किंगचे प्लॉट आहे राजस्थानमध्ये, देहवामध्ये. ओके जीवनाच्या बाजूला आहे आणि ही 12-13 महिन्याची झाडं आहेत. ओके यांनी छान प्लॅनिंग केलं आहे. आतापर्यंत मॅनेजमेंटही चांगलं आहे. सगळं व्यवस्थित आहे. फक्त होतं काय की झाडं दाबली जातात पण पोटामध्ये मोकळी केली जात नाही. बरोबर, आतमध्ये. आणि ज्याला सेंटर ओपन आहे असा कन्सेप्ट म्हणतो. सूर्यप्रकाश थोडा जर आत गेला तर फुलं आत लागतात. आत लागलेल्या फुलाला एक तर सनलाईट लागतो, साईज चांगली येते. ओके, आणि स्प्रे चांगला बसतो तर फंगसचे प्रॉब्लेम कमी येतात. तुम्ही बघू शकाल, जवळ या. आतून आपण झाड कशा पद्धतीने रिकामं केलेलं आहे जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्णपणे सर्व फांदीवरती व्यवस्थित बसेल. वरती झाडाची कटिंग करताना ज्यावेळेस आपण छाटणीसाठी लेबर बोलवतो त्यावेळेस काडी दाबली जाते. फक्त दाबली जाते तर आतली गर्दी पण काढली पाहिजे आणि सेंटर ओपन केला पाहिजे. सेंटरची छाटणी सर कशा पद्धतीने करावी? नाही, आता हे बघा, आता हे थोडं मोकळं केलंय. नाही तर आपण काय करतो, इकडे या, आपण याला फक्त दाबून टाकतो. अशा झाडाला आपण फक्त दाबून टाकतोय, मध्ये काही काम करत नाही. तर मधल्या 1-2 फाट्या काढून वॉटर शूट आणि याच्यामधल्या पण गर्दीच्या फांद्या काढून तर त्याला थोडंसं मोकळं केलं पाहिजे की ज्याने करून सनलाईट आत जाईल. ओके, मी आता मध्ये स्पेनला गेलो होतो तर त्यांच्याकडे सगळ्या सिट्रस मध्ये सेंटर ओपन ही कन्सेप्टच आहे. म्हणजे झाड 10 फूट जरी हाईटचं असेल तरी मध्ये खोडावर सनलाईट पडतो काही काळ. ओके, म्हणजे इतकं. तर आपणही सनलाईट साठी विचार केला पाहिजे की सनलाईट आत गेला तर बरेच प्रॉब्लेम फंगसचे आणि याचे कमी येतात आणि मधला माल वाढतो. सनलाईट जिथं जात नाही तिथं फुलं पण फार कमी लागतात. बरोबर. जिथं फार गर्दी आहे तर त्या गर्दीत फुलं लागत नाही, मग त्याला आउटरनी फुलं लागतात. आणि गर्दी जर कमी असेल तर आतल्या केन जर लागला तर ती हलता कमी, त्याची फ्रूट पोझिशन चांगली राहते. जाड काडीला जर माल लागला तर त्याला साईज येते. शरद किंगला तशी फार अडचण येत नाही साईजला, पण तरी पण आतला माल शायनिंग, कलर सगळं चांगलंच असतं. थोडक्यात तुम्हाला जर झाडाच्या मेन काडीला जर माल आवश्यक असेल तर आतमधील गर्दी कमी करणं गरजेचं आहे. प्रत्येक झाडाच्या खोडापर्यंत सूर्यप्रकाश व्यवस्थित गेला पाहिजे तर तुम्हाला आतमध्ये बऱ्यापैकी माल चांगल्या पद्धतीने लागणार आहे. दुसरी गोष्ट, झाडाला आकार देताना आपण शेंड्याकडे कात्रीनं काडी जास्त दाबली जाते तर ही या पद्धतीनं केवळ टॉपिंग करायचं म्हणतात. सुरुवातीला जर केलं ना, इतकी लंबी होऊन नाही दिली, टॉपिंग केलं तर झाड कमी वेळेत चांगलं डेव्हलप होऊन जातं. ज्या पद्धतीने आपलं वडाचं किंवा पिंपळाचं झाड कोरडेरेदार राहतं त्या पद्धतीने आपल्याला झाडाला आकार डेव्हलप करायचा. काडी जास्त दाबत बसायचं नाहीये. पहिला भार धरेपर्यंत झाडाचा आकार व्यवस्थित मॅनेज करायचा आहे.